पाटील. अंजनी गावी जन्मलात, तासगावात राहिलात, सांगलीमध्ये शिकलात, मुंबईमध्ये फिरलात, दिल्लीपर्यंत पोहोचलात, भारतात पाय रोवून परदेशीही झेपावलात, उंच अंबरी विहरलात. पीडितांचे तुम्ही होतात त्राता उपस्थितीत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार रोहित दादा आबा पाटील, त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती माननीय अशोक काकडे साहेब, जिल्हाधिकारी सो सांगली, आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले तहसीलदार अतुल पाटोळे साहेब आणि सन्माननीय सीओ पृथ्वीराज पाटील साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन संपन्न झालेला आहे. कार्यक्रमाच्या आपण पुढील टप्प्याकडे जातोय. स्वागत आणि प्रास्ताविक करतायत सन्माननीय रवींद्र पाटील साहेब, माजी सभापती मार्केट कमिटी तासगाव. या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक रवींद्र पाटील, माजी सभापती मार्केट कमिटी तासगाव. स्वर्गीय आबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित लक्षवेधी व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या देशातले सर्वात तरुण आमदार आदरणीय रोहितदादा, त्याचबरोबर या जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी माननीय काकडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे तहसीलदार साहेब, सीओ साहेब, आपण सर्व प्रेक्षक वर्ग, आपल्या सर्वांचं, आपण साहेब तुमचं पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो. स्वर्गीय आबांच्या पुण्यतिथीनिमित्तानं जिव्हाळा फाउंडेशन 2016 पासून सातत्यानं व्याख्यानमाला आयोजित करत आले. मध्ये अपवाद एक कोरोनाचं वर्ष सोडता ते सातत्य ठेवलेलं आहे. गेली 2 वर्ष आपण या नाट्यगृहात रोहितदादा कल्चर ग्रुप आणि जिव्हाळा सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित करतोय. याचं मुख्य उद्देश असा होता की आबांचं कर्तृत्व, नेतृत्व सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे, पण ते तरुण पिढीला सातत्यानं माहीत असणं गरजेचं आहे. त्या निमित्तानं आबांच्या विचाराचे वक्ते या ठिकाणी आणणे आणि लोकांना पुन्हा पुन्हा कला, संस्कृती आणि साहित्याच्या बाबतीमध्ये नवीन काही देता येते का हे बघणे, याच उद्देशानं या ठिकाणी आपण ह्या व्याख्यानमाला आयोजित करत आलेलो आहे. फार प्रास्ताविक करत नाही, कारण खूप उशीर झाला आहे कार्यक्रमाला. थोडासा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. या व्याख्यानमालेचे प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थित माननीय अशोक काकडे साहेब, जिल्हाधिकारी सो सांगली, यांचा या ठिकाणी आपण सत्कार संपन्न करतोय. सत्कार करतात तासगावचे सन्माननीय आमदार रोहित दादा आबा पाटील यांच्या हस्ते. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थिती माननीय अशोक काकडे साहेब, जिल्हाधिकारी सो सांगली, यांचा सत्कार या ठिकाणी, स्वागत या ठिकाणी आपण संपन्न करतोय. लक्षवेधी व्याख्यान मालेच्या निमित्तानं रोहित दादा कल्चरल ग्रुप तासगाव आणि जिव्हाळा सोशल फाउंडेशनच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी संपन्न करतोय. माननीय अशोक काकडे साहेब, जिल्हाधिकारी सो सांगली, यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. माननीय आमदार रोहित दादा पाटील, त्याचबरोबर माननीय प्राध्यापक DA माने सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट तुकाराम कुंभार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांचा सत्कार संपन्न होतोय. माननीय आमदार रोहित दादा पाटील, माननीय पृथ्वीराज पाटील साहेब, माननीय अतुल पाटोळे साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत सन्माननीय अशोक काकडे साहेब, जिल्हाधिकारी, यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे ते संपत कदम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. संपत कदम आजच्या कार्यक्रमाचे जे निर्माते आहेत, संपत कदम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. भोपाळ येथे भैरवी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आहेत संपत कदम, त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. माननीय आमदार रोहित दादांच्या हस्ते या ठिकाणी संपत कदम यांचा सत्कार संपन्न होतोय.
धन्यवाद. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार रोहित दादांचा सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय. माननीय रवींद्र पाटील आणि रामभाऊ खानापुरे यांनी आमदार रोहित दादांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. माननीय आमदार रोहित दादा यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. रवींद्र पाटील माजी सभापती मार्केट कमिटी तासगाव आणि रामभाऊ खानापुरे यांच्या हस्ते या ठिकाणी रोहित दादांचा सत्कार संपन्न होतोय. टाळ्या वाजवून आपण दादांचे स्वागत करूया. धन्यवाद. धन्यवाद. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत सन्माननीय तहसीलदार अतुल पाटोळे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. सन्माननीय तहसीलदार अतुल पाटोळे साहेब, स्वप्नील जाधव यांनी त्यांचा सत्कार संपन्न करायचा आहे. स्वप्नील जाधव यांच्या हस्ते तहसीलदार अतुल पाटोळे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. तहसीलदार अतुल पाटोळे साहेब यांचा सत्कार. धन्यवाद. आणि तासगाव नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय पृथ्वीराज पाटील साहेब यांचा सत्कार अभिजित पाटील यांच्या हस्ते संपन्न होतोय. माननीय CO पृथ्वीराज माने पाटील साहेब यांचा सत्कार या ठिकाणी अभिजित पाटील यांच्या हस्ते संपन्न होतोय. धन्यवाद. धन्यवाद. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतोय आणि कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे जातोय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षवेधी व्याख्यान मालेसाठी शुभेच्छा देत आहेत माननीय आमदार रोहित दादा आरारावा पाटील. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेब, मी या कार्यक्रमाबरोबर या जिल्ह्यात सुद्धा आपलं स्वागत करतो. आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय पाटोळे साहेब, या शहराचे मुख्याधिकारी पृथ्वीराजजी पाटील साहेब, DA माने सर, कुंभार वकील साहेब, खुजट वकील साहेब, ॲडव्होकेट संजयजी सावंत, या शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय अमोलनाना शिंदे, व्यासपीठावरील आणि माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारी सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित माता भगिनी, माझे सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आबांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या लक्षवेधी व्याख्यानमालेला आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेलो आहे. या वर्षीचं हे पहिलं पुष्प आहे आणि या कार्यक्रमाला इतके चांगले पाहुणे आम्हाला सर्वांना मिळणं हे आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत भाग्याची गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं आमचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि येत्या 4 दिवसामध्ये जो काही सांस्कृतिक ठेवा या शहराने जपण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सांस्कृतिक ठेवा या पुढच्या सुद्धा काळामध्ये असाच वृद्धिंगत व्हावा या दृष्टिकोनातून ही व्याख्यानमाला आपण भरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर या व्याख्यानमालेची सुरुवात करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही एका मंगल कार्यालयामध्ये ही व्याख्यानमाला भरवायचो आणि त्याचं मूळ कारण असं होतं, काही पुस्तकं वाचनात आल्यानंतर कराड नगर परिषदेची यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त घेत असलेल्या व्याख्यानमालेतली पुस्तकं काही वाचनामध्ये आली. माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त चव्हाण साहेबांवरती बोलण्यासाठी जे वक्ते येतात त्या वक्त्यांची ते वक्ते जे बोलतात त्याची एक पुस्तिका नगर परिषदेच्या माध्यमातून छापली जाते आणि त्यामुळं आबांच्या पुण्यतिथीनिमित्त अशीच एक व्याख्यानमाला सुरुवात करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस घेतला. आज साधारण 4th-5वं वर्ष या व्याख्यानमालेचं आहे
आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होतंय. लोकांनी पुस्तकं वाचली पाहिजेत हे अनेक वक्ते सांगतायत, पण अनेकांना पुस्तकांच्या माध्यमातून असेल किंवा प्रबोधनाच्या माध्यमातून असेल, समाज कसा घडला पाहिजे या दृष्टिकोनातून समाजाला आज प्रबोधन करण्याची गरज आहे, असं अनेक वेळेला जाती धर्माच्या तिढ्यामध्ये अडकणाऱ्या समाजाकडे बघितल्यानंतर वाटतं. आणि त्यामुळे व्याख्यानमालेचं महत्त्व काय आहे, उद्या आल्यानंतर पहिलाच कार्यक्रम तुम्ही आमचा स्वीकारला. या शहराला अगदी क्रांतिकारकांचा इतिहास असलेले शहर आहे. देशामध्ये युनियन जॅक जर पहिलं कुठं खाली घेतला गेला असेल तर तो आमच्या तासगावच्या चावडीवरती खाली घेतला गेला. आणि तो क्रांतिकारकांचा इतिहास असेल आणि त्याच्यानंतर देशाला राज्याला एक नवं दिशा देणारं नेतृत्व सुद्धा घडवण्याचं काम या तासगावच्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे अत्यंत सेन्सिटिव्ह असलेला मतदारसंघ आहे. आजचा हा कार्यक्रम राजकीय नाही, पण एक गोष्ट मला साहेब अभिमानानं आपल्याला सांगावं लागेल की संबंध जिल्ह्यामध्ये सगळ्यात अवेअर कुठल्या मतदारसंघातला असेल तर तो तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघातला आहे. म्हणजे मी अगदी खरं सांगायचं झालं तर सावळजमध्ये चिमटा काढला तर आमच्या निमणीत त्याची कळ लागते, इतका मतदारसंघ हा सेन्सिटिव्ह आहे. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा त्या पद्धतीनं राहावं लागतं. जसा घडणारा असावा लागतो तशी घडवणारी माणसं सुद्धा असावी लागतात, असं आबा नेहमी म्हणायचे. आणि घडवणारी माणसं अशी आहेत. माझ्या या 25व्या वर्षी ज्यावेळेस मला विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली, आजपासून 4-5 वर्षापूर्वी व्याख्यानमाला भरवली पाहिजे हे सुचवणारी माणसं माझ्या आयुष्यामध्ये होती, म्हणून कदाचित मी व्याख्यानमाला भरवू शकलो. आणि आज या व्याख्यानमालेचं ज्याचं रोपटं आम्ही लावलं होतं ते रोपटं आता मोठं व्हायला लागलेलं आहे. येत्या काळामध्ये अधिक मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा असणार आहे. सांस्कृतिक ठेवा जपत असताना नगर परिषदेच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने तासगाव महोत्सव या परिसरामध्ये घेतला जातो आणि अनेक नाटकं या नाट्यगृहामध्ये होतात. काल आम्ही आबांच्या पुण्यतिथी निमित्त अगदी जुन्या लोकांच्या सही स्वाक्षरीपासून अगदी जुनी कातरणा पेपरमधली 1840 मधले पेपर आम्ही एक्झिबिशनसाठी ठेवले होते. आणि त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट अशी जाणवली की आपल्या शहराला जशी नव्या नाट्यगृहाची गरज आहे तशा नव्या एक्झिबिशन हॉलची सुद्धा गरज आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या कमी सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा असणार आहे. यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक ठेवा जपत असताना आपण संस्कृती कशी वृद्धिंगत झाली पाहिजे यासाठी सुद्धा काम येत्या काळामध्ये सगळे मिळून करूया. आज कल्चरल ग्रुपच्या वतीने आणि जेवाळा फाउंडेशनच्या वतीने हा जो कार्यक्रम घेतला गेलेला आहे त्यांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो. कालच इथे एकांकिका स्पर्धा झाली. राज्यभरातले अनेक संघ काल याच नाट्यगृहामध्ये होते एकांकिकेच्या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यामुळे आपण सर्वजण आपण ताकद देत आहे, आपण सगळेजण इथे येऊन कार्यक्रम बघताय, म्हणूनच कार्यक्रम घेण्याची ऊर्जा कल्चरल ग्रुप असेल किंवा एकांकिका स्पर्धा घेणारे आपला ग्रुप असेल या सगळ्यांना मिळते. त्यामुळे तुमच्या सर्वांकडून प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आज आदरणीय पाहुणे आपल्या कार्यक्रमात आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानून माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थित सन्माननीय अशोक काकडे साहेब, जिल्हाधिकारी सांगली, या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपणास मार्गदर्शन करतायत. शुभेच्छा देत आहेत. स्वर्गीय आर आबा पाटील साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जी लक्षवेधी व्याख्यानमाला आयोजित केली त्या व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आबांचे लाडके चिरंजीव रोहित दादा, तहसीलदार पाटोळे साहेब, मुख्याधिकारी पाटील साहेब, इथे उपस्थित असलेले तासगाव तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व पत्रकार बंधूंनो आणि येथे जमलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, रोहित दादांनी सांगितलं ते अगदी खरं आहे की पहिलंच आमंत्रण मी स्वीकारलं आणि ते होतं तासगावचं. त्याचं कारणही तसंच होतं की
2003 ते 2006 मध्ये मी सांगली जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज केलं होतं. आणि RDCचं काम हेच असतं की त्यांनी मुख्यालयात थांबायचं. हे त्याचं ठरलेलं काम आहे. कोणी भेटो न भेटो RDC भेटतोच. मात्र त्यावेळेला तासगाव तालुक्यामध्ये अभूतपूर्व असा दुष्काळ होता. मला अजूनही आठवतं की इथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी दुष्काळ पडला आणि इथे आपल्या द्राक्ष बागा होत्या आणि त्या द्राक्ष बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी कुठून कुठून आणलं नसेल ह्याला काही मोजमाप नव्हतं. म्हणजे आधी विहिरी पाडल्या, विहिरीनंतर विहिरी कोरड्या पडल्या म्हणून बोर पाडले. मला अजूनही आठवते मने राजुरी नावाच्या त्या गावात 500 हेक्टर फक्त द्राक्ष बागा होत्या आणि बोर किती होते? 5000 विंधन विहिरी होत्या. एवढं पाण्यासाठी लोक पळत होती सैरा वेळेला. तेही कमी मग लोकांनी टँकर घ्यायला सुरुवात केली. त्याला काहीतरी 700 रुपयाला टँकर मिळायचा. टँकरने आपण बागा जगवायचा प्रयत्न केला. तेही टँकरचं पाणी मिळायचं झाल्यानंतर DCC बँकेतून कुठंतरी कर्ज पुरवठा करायचा आणि कुठंतरी जवळच्या ओढ्यावर एखादा बोर मारायचा आणि त्या बोरचं पाणी आणून बाग जगवायची. तेही आटलं की शेवटी मला अजून आठवतंय की कवठेकरच्या शेतकऱ्यांनी पार ते कृष्णा नदीवरून पाईपलाईन करायची तयारी दाखवली होती. पण दुर्दैवाने त्या वर्षी आपल्याला हाताला काही गवसलं नाही, काही मिळालं नाही. तो अत्यंत एक ज्याला आपण म्हणतो ना की दर्द भरा आपण जो शब्द वापरतो हिंदीत तसा तो काळ होता. अनेकांच्या द्राक्षाच्या बागा अक्षरशः मोडून लोकांनी सरपण म्हणून त्या जाळल्या. एवढ्या कोरड्या ठणठणीत होत्या. आणि मग त्या काळामध्ये मी म्हटलं की आपण प्रत्येक तालुक्याला दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपण एक अधिकारी नेमत होतो. तेव्हा तासगावसाठी मी म्हटलं मी जातो आणि म्हणून मी पालक अधिकारी म्हणून तेव्हा तासगावला आलो. आणि वर्षभर आबांबरोबर आणि तुम्हा सर्वांबरोबर माझा फार चांगला संबंध होता. योगेवाडी असेल, सावळज असेल, मने राजुरी असेल, ते कॅप्टन साळुंके असायचे. ही सगळी मंडळी त्या काळात होती. आणि खरं सांगतो त्याला निष्ठेने कष्ट कसे घ्यायचेत याचा एक आदर्श परिपाठ तासगावकरांनी तेव्हा दाखवून दिला. निष्ठा कामाच्या प्रती असावी आणि निष्ठा कष्टाच्या प्रती असावी हेच दिसून आलं. मला अजून आठवतंय आबांशी माझी वारंवार भेट व्हायची. तेव्हा ते मला 1993च्या दुष्काळाचं सांगायचे. हा आपला 5वा मैल आहे, तिथे एकच बोर होता आणि त्या एकाच बोरला पाणी होतं आणि त्या बोरवरून अख्ख्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा त्या काळात टँकरनी सप्लाय व्हायचा. हे 1993 सालातलं आहे. आणि आबा जवळजवळ 3-3.5 महिने त्या तिथं झोपायचे. तिथे एक छोटीशी खोली होती. ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा तो इंजिनियर तिथं यायचा. त्या खोलीमध्ये आबा दिवस रात्र असायचे, झोपायचे सुद्धा. आणि तिथं त्याचं कारण हे होतं की त्या काळामध्ये एकमेव फोन त्या ठिकाणी होता आणि त्यामुळे गावातून कुठूनही फोन आला की आबा आज टँकर आला नाही गावात, तर रात्रीची वेळ असायची. आबा सांगायचे ड्रायव्हर सगळे अक्षरशः 3-3, 4-4 खेपात टाकून लोकांच्या तक्रारी ऐकून पाण्याची भांडणं सोडवून आलेले असायचे. आणि मग जेव्हा असं यायचं की बाबा एखादं म्हणायचं की बाबा आमच्या गावात पाणी आज आलं नाही टँकर, तेव्हा आबा तिथल्या 1-2 चांगल्या ड्रायव्हरला म्हणायचे की बाबा तुझं जेवण झालं का? तेव्हाचे जेवण झालं, कारण आबा त्यांच्यावरच जेवायचे. आणि मग म्हणायचे या गावाची तक्रार आहे, दादा जातोस का जरा, लोकांना पाणी पाहिजे. आणि ते ड्रायव्हर जायचे आणि ते आल्यानंतर मग पहाटे 1-1:30च्या सुमारास आबा म्हणजे मी झोपायचो की दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे परत 5 वाजेपासून टँकरचा परत तो रेतीब लावायचा आणि सगळ्या गावांना पाणी पुरवठा झालाय हे आबा पाहिजे. आबा मला हेही सांगायचे की दिवस कसे गेले, तासगावकरांचे दिवस कसे बदलले. जो दुष्काळ होता तो इतका पराकोटीचा दुष्काळ होता. त्याच्यातून आज मी पाहिलं मध्यंतरी की म्हणतोय उरमोडी नाही, कोणत्या धरणाचं पाणी आले, आरफळ धरणाचं पाणी आलेलं आहे आणि तालुक्याचं रूपच बदललं. खरंच आबांनी खूप खूप कष्ट घेतले. आम्ही दुष्काळाच्या काळामध्ये जी रोजगार हमीची कामं केली. मला अजून आठवतं की कुठलं योगेवाडीला आपण वरच्या भागामध्ये फळबाग लावली, CCT काढले, नाला बांध घेतले, लूज बोल्डर घेतले. आणि तिथे एक मुलानी नावाचा शेतकरी होता. त्याची पूर्वी त्याच्यात गुलाबाची शेती होती. 93-94 मध्ये त्यांनी विहीर घेतली होती आणि विहिरीवर तो गुलाबाची शेती करत होता.
विहिरीचं पाणी आटलं 93-94 मध्ये. मग त्यानंतर त्यांनी बोर घेतला, बोरचंही पाणी आटलं, गुलाबाची शेती गेली, सगळंच गेलं होतं. आणि 2003-04 मध्ये वर्षा भागात आपण CCTची कामं घेतली आणि फळबाग घेतली. आणि नंतर जो थोडा पाऊस पडला तर थोड्याशा पावसाने तर सगळ्या भागाचं, ते रोजगार हमीच्या कामामुळे सगळ्या भागाचा रिचार्ज झाला. आणि तो बोर जो कोरडा पडला होता त्याच्यातून 5 हॉर्स पॉवरने जेवढं पाणी बाहेर फेकलं जातं तेवढं पाणी त्या मोटारीतून फेकलं जात होतं. आणि ते दाखवायला आबा स्वतः आले होते. अंजनीला सुद्धा आम्ही जे सिरीजमध्ये 7 नाला बांध घेतले होते, की आबा मला नेहमी म्हणायचे की मला इथे MI टँक बांधायचा आहे, परंतु त्याला कॅचमेंट मिळत नव्हता. आणि एवढा हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून आम्ही तिथं सिरीजमध्ये 7 नाला बांध घेतले. आणि आजही आम्ही ते जलजा या नावाचं पुस्तक त्या काळात काढलं होतं. आणि त्या पुस्तकामध्ये या सगळ्या आठवणी शब्दबद्ध फोटो सहित आहेत. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने तासगावकरांनी पुन्हा एकदा त्या दुष्काळाला अत्यंत समर्थपणे तोंड दिलं. आणि त्याच्यातून मला वाटतं आत्ताचे हे सुकाळाचे दिवस आलेले आहेत. तेव्हा रोहित दादा सुद्धा मला अजून आठवते, अंजलीच्या घरी लहानच होते ते. आता तो भूतकाळ आपण सांगू नये, कारण आता तो मोठा माणूस झालेला आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मला दादांचा फोन आला काल. मी म्हटलं मी येतो. मी आज दिवसभर वाट पाहत होतो. म्हटलं अरे आपल्याला पत्रिकाच आली नाही अजून. मग संध्याकाळी 4:30 वाजता एक जण आले. ते मला म्हणाले की मी आलोय, पत्रिका घेऊन आलोय, तुम्ही नक्की या. मी म्हटलं नक्कीच आहे, कारण आबांनी आयुष्य अनेकांची घडवली, लोकांसाठी खूप झटले. आणि मला नेहमी म्हणायचे की आमच्या तासगावकरांच्या पिढ्यानपिढ्यांनी खूप वाईट दिवस पाहिलेले आहेत, दुष्काळ पाहिलेला आहे आणि खूप वाईट दिवस पाहिलेले आहेत. तासगावचं भौगोलिक रचना अशी होती की या तालुक्याला पश्चिमी किंवा नैऋत्य मोसमी वाऱ्यांकडून पाऊस पडत नाही. ह्याला परतीचाच मान्सून मिळतो. आणि परतीचा मान्सूनची ही शेवटची हद्द आहे. हा तालुका ही शेवटची हद्द, म्हणजे तुमच्या आधी सोलापूरला पाऊस पडतो. आणि मग जे काय थोडंफार शिल्लक राहतं तो पाऊस इथं पडतो, त्याच्यावर इथं लोक शेती करायचे. आज त्याचं रूप पालटले. आणि त्याला खऱ्या अर्थाने मी खरंच आज आबांची आठवण म्हणून तुम्हाला सांगतो की हे स्वप्न आबांनी पाहिलं होतं. हे स्वप्न इथल्या तुम्ही सर्वांनी पाहिलं होतं. आणि त्यासाठी तुम्ही खूप जागरूकतेने खूप पाठपुरावाही केलेला आहे. त्यामुळे मी खरं तुमचे सगळ्यांचे अभिनंदनही करतो. आणि ही व्याख्यानमाला जी आयोजित केलेली आहे ही अत्यंत आवश्यक आणि चांगली असते. त्याचं कारण असं आहे की जो कोणी इथे व्याख्याता येतो तो तयारीने येतो. शेवटी लक्षात ठेवा, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. जोपर्यंत आपल्याला शास्त्र आणि वस्तुस्थिती कळत नाही तोपर्यंत आपण कोणी म्हणता त्या दिशेने भरकटत असतो. व्याख्यानमालेतून एक पूर्ण विचार व्यक्त होतो. आपण जेव्हा एखादी पुस्तक वाचतो, एखादी कादंबरी वाचतो, तर ते एक साहित्य असतं. साहित्य कशाला म्हणायचं? साहित्य त्यालाच म्हणतात की जे कादंबरी किंवा जे पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही वेगळे असता आणि ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही एक वेगळी व्यक्ती म्हणून अवतरत असता. आणि अशा आपल्या सर्व विचारधारा बदलणाऱ्या खूप मोठ्या प्रमाणात विपुल साहित्य आपल्याकडे निर्माण झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी वाचला, वाचण्यापूर्वी ती व्यक्ती वेगळी होती, वाचल्यानंतर ते एका वेगळ्याच रूपात समाजासमोर येते. आणि जे बदललेलं रूप असतं ते लोकहिताचं असतं. आणि ते रूप घेऊन, ती विचारधारा घेऊन ती व्यक्ती आयुष्यभर आपलं मार्गक्रमण करत असते. आणि म्हणून साहित्य फार जपावं लागतं. साहित्य हे फक्त पुस्तकाच्याच रूपाने नाही, ते नाट्याच्या रूपाने, ते भारुडाच्या रूपाने, ते अभंग ओव्यांच्या रूपाने, ते कवितेच्या रूपाने पण आहे, ते चित्रपटाच्या रूपाने आहे आणि ते लोकगीतांच्या रूपाने सुद्धा आहे. भाषणाच्या रूपाने यासाठी असतं की एक विचार आपल्याला पटवून देण्यासाठी आणि तो व्यवस्थितपणे मांडण्यासाठी आपल्याला पूर्णपणे माहिती त्या व्याख्यानातून मिळत असते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी इथं काही बैठका केल्याही त्या काळात सुद्धा सांगतो. त्याला मला एक सगळ्यात जास्त चांगली गोष्ट इथं आवडायची ती ही होती की एखाद्याची बैठक चालू असताना
नियोजन चालू असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे समोर बसलेली जी लोक होती तिथे नियोजनामध्ये सहभागी होण्यासाठी स्वतःची मतं मांडायची. जिवंतपणा त्याला म्हणतात. नाही तर आलं बोललं ऐकलं गेलं असं नसतं ते. जेव्हा एखादा विचार आपल्याला पटत नाही तर त्याच्याबद्दल आपण जेव्हा तो समजून घेण्यासाठी शंका विचारतो त्याला जिवंतपणा आपण म्हणतो. आणि तो जिवंतपणा खरंच तासगावकरांमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हटलात की एके ठिकाणी चिमटा घेतला तर कळ दुसरीकडे उमटते, त्याचं कारण ते आहे. आज मला यायला थोडासा उशीर झाला परंतु मी येणारच होतो. आपण माझ्या हस्ते हे उद्घाटन केलं याबद्दल मी आपलं खरंच आभारी आहे. आणि शेवटी एवढंच सांगतो, आबांबद्दलच सांगतो. एक विवा शिरवाडकरांची कविता आहे, सांगा कसं जगायचं. कविता अशी आहे, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणी म्हणत तुम्हीच ठरवा. त्याच्यातल्या 4 ओळी अशा आहेत. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. तो दिवा आबांनी धरला होता. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. अंधारात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. ही दृष्टी तुम्हाला या साहित्य संमेलनातून पंढरीच्या पांडुरंगाने देवो ही प्रार्थना करतो. म्हणजे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. दुष्काळात होरपळणाऱ्या तासगाव तालुक्याला आबांनी सुजलाम सुफलाम करण्यासाठी घेतलेले कष्ट आणि आबांचे कार्य यांना पुन्हा एकदा आपण उजाळे दिले आणि आठवण काढली. नव्या पिढीला आबांचं कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. मनपूर्वक धन्यवाद साहेब. आणि एक विनंती, आबांपासून तासगाव तालुक्याशी आपले असलेले जिव्हाळ्याचे नाते आता पुन्हा एकदा रोहित दादांबरोबर वृद्धिंगत करा आणि असेच पुढे जपा. मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं एक थोडक्यात आभार प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होतंय. आभार करतायत अभिजित पाटील. 1-2च मिनिटात या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन. स्वप्नील जाधव या ठिकाणी आभार प्रदर्शन करतायत. स्वर्गीय आराभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त लक्षवेधी व्याख्यानमाला 2025 या व्याख्यानमालेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार रोहितदादा पाटील, या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आदरणीय काकडे साहेब, आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय पाटोळे साहेब, तसेच तासगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय पृथ्वीराज पाटील साहेब, रोहितदादा कल्चरल ग्रुप तासगाव आणि जिव्हाळा सोशल फाउंडेशन तासगाव यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि मान्यवरांना विनंती करतो की पुढं सर्वांनी स्थानापन्न